आजच्या युगामध्ये प्रत्येक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुरुषांपेक्षा 2 पाऊल पुढे आहे। पूर्वी म्हटलं जायचं की चूल आणि मूल ही आता परंपरा, ही प्रथा आता बंद झाली आहे। आज आपण धावत्या युगामध्ये पुढे चाललो असल्यामुळे प्रत्येक स्त्री ही आता स्वतःचा वैयक्तिक असा ती विचार करते की नाही, मला आता काहीतरी बनायला पाहिजे। मग काय करायचं? जर एज्युकेशन केलं असेल तर नोकरीच्या मागे लागते की मला नोकरी मिळाली पाहिजे, आणि ते सुद्धा म्हणजे लग्नाच्या अगोदर पदवीधर झालेले असतात, त्यामुळे प्रयत्न करतात की नोकरी मिळेल की, आणि नोकरी जर मिळाली तर प्रश्न नंतर येतो की तो लग्नानंतरचा। म्हणजे लग्न ठरवताना मुलींच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जो होणारा भावी पती आहे तो ॲक्सेप्ट करेल की नाही, त्याचे आईवडील ॲक्सेप्ट करतील की नाही। त्यामुळे त्या मुली द्विधा मनस्थितीत असतात आणि त्याच्यानंतर व्यवसाय क्षेत्रातसुद्धा उतरताना तोही त्या ठिकाणी प्रश्न येतो। आणि अशा पद्धतीने मी माझा व्यवसाय सुरू केला पाहिजे, आज मला माझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं। आणि तोच धागा पकडून ज्या माझ्यासमोर आता ज्या बसलेल्या आहेत ते शोभा देशमुख पवार। नमस्कार मॅडमजी। ह्या स्वतः बीड जिल्ह्यातल्या आहेत आणि त्यांची आपण एक म्हणजे म्हणतात ना की आज हे सगळं त्यांच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये, तुमचा कोणता व्यवसाय हे आता आपण इथे जाणून घेणार आहोत। तर मॅडमजी काय सांगाल की तुमचं मूळ गाव आणि तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली आणि कधीपासून ती निर्माण झालेली, काय प्रॉब्लेम आहे? नमस्कार, मी सौ शोभा देशमुख पवार। तर माझं मूळ गाव चिंचगव्हाण, तालुका माजलगाव, जिल्हा बीड या जिल्ह्यातून मी आहे। तर माझं लहानपणीपासून ध्येय होतं की मला आयुष्यामध्ये काहीतरी म्हणजे करून दाखवायचं आहे, आणि घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची असल्यामुळे माझं शिक्षण पण तेवढं पूर्ण होऊ शकलं नाही, आणि वडील मी 5वीत असतानाच वारले। तर माझ्या आईच्या अंगावर जो भार पडला घर सांभाळण्याचा, आणि माझी 2 भाऊ होती, ती लहान होती। मग आईचं ते स्ट्रगल मी बघत गेली की तिने कसं आम्हाला शेतीची कामं वगैरे करून आम्हाला तिने मोठं केलं। मग मी कुठेतरी असं विचार केला की जर आई माझी शिक्षित असती किंवा तिने काही अचीव केलेलं असतं तर वडिलांचा जो माझा बिझनेस होता, म्हणजे आमचं दूध व्यवसाय होता, तर आईने तो सांभाळला असता, पण ते ती करू शकली नाही। मग मी ते ध्येय ठेवलं की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे। तर परिस्थिती बेकार असल्यामुळे आईने माझं लग्न थोडं लवकरच केलं, आणि बीड जिल्हा त्या बाबतीत पुढेच आहे की लग्न लवकर होतं। मग मी 2002मध्ये मुंबईमध्ये आली। त्यानंतर मिस्टर आणि सासूबाई, घराणं सुशिक्षित होतं, तर त्या लोकांनी मला म्हणजे भरपूर असा सपोर्ट केला। तर लग्नाचे 1-2 महिने झाले त्यानंतर मी कुठेतरी जॉब करायचं ठरवलं। तर मग आता शिक्षण तर पूर्ण झालेलं नसल्यामुळे मी एक इमिटेशन ज्वेलरी त्या कंपनीमध्ये कामाला लागली। तर 750 रुपये पगार मला स्टार्टिंग होता। मग ते ज्वेलरीच्या क्षेत्रात काम करता करता मला घरात पण आवड होतं की मी स्वतः पण एक, मला राहणीमान चांगली मला ठेवायला आवडायची। मग मी हे आपण पिक्चर असू द्या, सिरियल असू द्या, ते आपण बघायचो। मग त्याच्यातून मी विचार करायची की असं जर आपण पण थोडंसं दिसलं, मग मी त्या क्षेत्रात थोडं पुढे गेली। मग मी असंच घरगुती थोडंफार काहीतरी करायची। कोणाचं बहिणीचं लग्न असेल, चुलत बहिणीचं लग्न असेल, तिथं थोडंसं कोणाचं हेअरस्टाईल कर, कोणाचा मेकअप कर। मग सगळ्यांनी प्रोत्साहित केलं की तुम्ही पुढे काहीतरी एक कोर्स केला पाहिजे। मग तसं करत करत 2012 आलं। तर 2012मध्ये मी बेसिक, माझ्याकडे तेवढी अमाऊंट पण नव्हती भरण्यासारखी, तर मी बेसिक कोर्स केला गव्हर्नमेंटचा, आणि मी तिथनं मला एक सर्टिफिकेट मिळालं। त्यानंतर मग मी थोडं अजून पुढे प्रगती केली आणि ॲडव्हान्स कोर्स करत गेली। ते करत करत 2019पर्यंत मी कसं माझं जे आहे ते स्टार्टअप केलं। मग 2019च्या त्या दरम्यान माझी मुलगी थोडी मोठी होत होती। तर मी जर घरामध्ये करते तर मुलीला पण तो छंद माझ्या लागत होता। मग माझी मुलगी पण त्या क्षेत्रामध्ये तिलाही आवड लागली, कुठेतरी लिपस्टिक लावेल, कुठेतरी काही करेल। तर मी तिला ओरडायची की बाळा शिक्षण घे, अभ्यास कर, या सगळ्या गोष्टीत। मग नंतर मला कुठेतरी डोक्यात असं आलं की जे मी ज्या क्षेत्रात उतरणार आहे, तर का नको माझी मुलगी पण माझ्यासोबतच असायला हवी। मग मी तिला 2019मध्ये मी तिला पुण्यामध्ये कोर्स लावला। रोहिणी काकडे म्हणून या खूप एक फेमस लेडीज आहेत, आणि त्यांनी पण असं स्ट्रगल करून खूप नाव कमवलेलं आहे। तर मी माझ्या मुलीला जे काही मी पैसे साठवलेले होते त्या पैशातून मी तिचा कोर्स पूर्ण करून घेतला। आणि मग 2019मध्ये सर मला जाऊन कुठेतरी एक पहिली ऑर्डर मिळाली। तर ती माझ्या बंधूंचं एक शॉप आहे बीड जिल्ह्यामध्ये,
तर ती ज्वेलरी म्हणजे अख्ख्या त्या बीड जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे. मग तिथून आमच्या बंधूंनी रिक्वेस्ट केली एकाला की आमची बहीण खूप म्हणजे छानपैकी मेकअप वगैरे करते, तर तुम्ही फक्त ट्रायलला बोलवा. मग डेमोसाठी मी गेली, डेमो मी तिला दिला. त्यानंतर मग तिने ती ऑर्डर डन केली. तर फर्स्ट ऑर्डर मला तिथून साक्षी या मॅडमची भेटली. मग ती ऑर्डर पूर्ण करत करत मग ती ऑर्डर केल्याच्या नंतर मी माझं जे काम म्हणजे काम बोललं गेलं तिकडे, ती फिनिशिंग होती, हेअरस्टाईल होत्या. तर मग तिथून मला भरपूर ऑर्डर मिळत गेल्या आणि मुलीचंही शिक्षण कुठेतरी कंप्लीट झालं या क्षेत्रामधलं. आणि मग तिथून पुढे आम्ही 2019 ते 2025चा प्रवास असाच पूर्ण करत पैसा थोडाफार साठवला. आणि मग नंतर मी डिसिजन घेतलं की कुठेतरी सगळ्यांच्या आम्हाला एक रिक्वेस्ट येत होत्या की तुम्ही एवढं सगळं करताय तर एक स्टुडिओही तुमचा असायला हवा. आणि मग पैशाची अमाऊंट जमा झाल्यानंतर मी तिथे एक स्टुडिओ ओपन करण्याचं ठरवलं. तर मी हे स्ट्रगल म्हणजे खूप कठीण परिस्थितीमधनं पुढे केलेलं आहे. तर आत्ता मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी चालवतो. तर त्या दरम्यान मी असते मुंबईमध्ये, स्टुडिओ आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर मुलगी आणि अजून एक मुलगी मी तिच्या सोबत ठेवलेली आहे जॉबसाठी. तर त्या दोघी तो स्टुडिओ सांभाळतात आणि मी मला वाटतं 15 दिवसामध्ये 3 ते 4 फेऱ्या ह्या माझ्या मुंबई ते माजलगाव असतात. तो प्रवास मला पूर्ण करावा लागतो. थोडंसं मी तुम्हाला इकडे थांबवतो. मी दत्तात्रय सूर्यवंशी, दिशा ग्रुप एंटरटेनमेंटमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. ज्या माझ्या समोरचे शोभा देशमुख पवार आहेत, त्यांनी त्यांची स्वतःची सुरुवात कशी झाली ते त्यांनी सांगितलं. आता आपण तिकडे परत वळूया, कारण त्यांनी आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी सांगितला. मॅडमजी मला एक सांगा की नोकरी आणि व्यवसाय हे 2 पार्ट आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत आहेत. आणि ते करत असताना व्यवसाय करताना आर्थिक सक्षमता असेल तर व्यवसायाची प्रगती होऊ शकते, आणि नसेल तर अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. कारण आपण मराठी असल्यामुळे आपल्याकडे तेवढी आर्थिक सक्षमता नसते. पण तुम्ही नोकरीपेक्षा तुम्ही या क्षेत्राकडे, हे तुमच्या डोक्यात कसं आलं की बाबा हाच व्यवसाय मी निवडावा जेणेकरून मला माझं भविष्य घडू शकेल? तर सर त्याचं कारण असं आहे की मी सुरुवातीला तर मी जॉबच करत होती. तर त्या पैशामधनं घर किती चालवावं किंवा मी त्याचं बचत कशी करावी, तर ते म्हणजे मी खूप 7-8 वर्ष मी नोकरी केल्यामुळे तो अनुभव माझ्याकडे चांगला आहे. पण ज्या वेळेला मी ही पहिली ऑर्डर केली तर त्यावेळेला मला कळलं की महिनाभरामध्ये जो पेमेंट मला तिथे भेटतोय आणि 1 दिवसामध्ये हा पेमेंट आहे. तर नोकरी आणि बिझनेसमधला फरकच म्हणजे हा आहे की तुम्ही पैसा कसा अचीव करताय. तर म्हणून मी कुठेतरी बिझनेस निवडण्याचा आता ठरवला. ते पण कसं की मी त्या नोकरीच्या माध्यमातून थोडे पैसे करूनच पैसे साठवून बिझनेसकडे मी पण तुम्ही आता म्हणालात की बिझनेसकडे मी वळाले, पण बिझनेसमध्ये तुम्ही ब्युटिशियन म्हणजे ज्याला आता इंग्लिशमध्ये तो शब्द वापरला जातो, तर ते क्षेत्र कसं निवडलं? म्हणजे तुम्हाला का वाटलं की बाबा मला ह्याच क्षेत्रामध्ये जायचं आहे? आता आम्ही काही महिला भगिनी असं बसायचो, मैत्रिणी आहेत. तर त्यावेळेला काय व्हायचं की आम्ही अशी चर्चा आमची रंगायची. तर आजकालचा जमाना तर तुम्ही बघतच आहात की सौंदर्याला भरपूर वाव आहे. तर सौंदर्याला वाव असल्यामुळे मग प्रत्येकीला वाटतं कुठेतरी आपण छानच दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. मग आता तर ही टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की कुरळी केस असतील त्याला कुठे सरळ केल्या जाते, सरळ असतील त्याला कुरळे केले जाते. मग आम्ही मैत्रिणीने असंच ठरवलं. तर मग मला असं वाटायचं म्हणजे आता मला तर सुंदर राहण्याची खूप हौस आहेच, पण माझ्या मैत्रिणीसुद्धा की त्यांची जी अपेक्षा आहे की त्यांनाही सुंदर दिसावंसं वाटतं, तर का नको मी या क्षेत्रामध्ये उतरून मी त्यांनाही माझ्यापेक्षा असो किंवा इतर स्त्रियांसारखं त्याही दिसल्या पाहिजेत. म्हणून मी हे क्षेत्र निवडलं की त्यांची मनोकामना मी पूर्ण करू शकेल. तुम्ही खेड्यातून शहरातून खेड्यात, म्हणजे असा तुमचा तो प्रवास आता सुरू झाला. दोन्हीही आता शहरातल्या मुली किंवा असतील तर धावपळीच्या ह्याच्यामध्ये नोकरी असेल, व्यवसाय असेल, की त्या धावपळीच्या ह्याच्यात स्वतःच्या शरीराकडे त्यांना थोडासा वेळ द्यायला मिळत नाही. कमी वेळ मिळतो. खेड्यामध्ये असं आहे की त्यांच्याकडे वेळ असतो, परंतु लग्न कार्य असेल किंवा कुठला एखादा कार्यक्रम असेल तर गावाकडे सुद्धा आता ती सुंदरतेला फार महत्त्व दिलं जाते. तर हे दोन्हीचा समन्वय म्हणजे गाव आणि शहर हा समन्वय तुम्ही कसा साधलात? गाव आणि शहर कसं सर बघा,
मुंबईमध्ये जर बघायला गेलं, मुंबई असो या व्यतिरिक्त कुठलंही शहर असो, तिथे मान्य मला मुली नोकरी करतात, सगळं करतात, पण त्यांच्याकडे कसं भरपूर नॉलेज असतं या गोष्टींचं, सौंदर्य म्हणजे काय, तर त्या वेळोवेळी ते वापरतच असतात. राहिला प्रश्न गावच्या मुलींचा, तर आता गावही तितके सक्षम झालेली आहेत, त्यांनाही ते नॉलेज घेतलेलं आहे आणि गावच्याही मुली खूप काही क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत. आणि मग त्या पण तर काही वेळेला कसं होतं, गावच्या ज्या मुली आहेत तर त्यांची आता धाव कुठेतरी शहराकडेच आहे आणि त्यांना ते सुंदर दिसण्याची खूप अपेक्षा आहे. मग तिथे आता समजा आपल्याला एखादी इजा झाली तर आपण जातो कोणाकडे, डॉक्टरकडे. तर तसंच मग ब्युटिशियन हा एक क्षेत्र आहे, तर त्या मुली मग ब्युटिशियनला निवडतात. तर त्या ब्युटिशियनमध्ये सुद्धा फरक आहे, कोण कशी क्वालिटी देतोय, कोण कसं देतोय. आता 500चा बेस कसा आहे, 1000 रुपयाचा बेस कसा आहे, तर त्यातला फरक ज्यांना कळतो तर त्या तशीच ती मेकअप आर्टिस्ट, टीचर असो किंवा स्वतःला तयार होण्यासाठी मेकअप आर्टिस्टची त्या निवड करतात. तर त्या मुलींसाठी मी गाव निवडलं. मुंबईमध्ये बघा, तुम्ही जागोजाग बघितलं तर 10 पार्लर तुम्हाला बघायला भेटतील किंवा स्टुडिओ बघायला भेटतील. तर गावच्या क्षेत्रामध्ये मुंबई आणि पुणेसारखी क्वालिटी द्यायचं हा मी विचार केला. तर गावाला आता कितीही केलं तरी तेवढं जे मी क्वालिटी देते ते मला नाही वाटत जास्त कोणी देत असेल. तर मग मी माझं ते पहिलं प्रसिद्ध केलं. पहिलं तर डेमो देऊनच मी प्रत्येकाची ऑर्डर अचीव केली आणि मग त्या क्षेत्रातूनच मी पुढे प्रगती केली. तर आज माझ्या भरपूर लेडीज असू द्या किंवा महिला असू द्या, माझ्या कामाच्या त्या फॅन आहेत की क्वालिटी खूप सुंदर आहे मॅडमची, आणि म्हणून मी ते गाव निवडलं. शहरापेक्षा मला गावाकडे जास्त वाव मिळाला. पण आता तुम्ही पाहिलं असेल की सर्वसामान्य मुली सुद्धा असतात, परिस्थिती तितकी नसते हालाकीची, आणि त्यामुळे पण त्यांना वाटतं की मी सुद्धा किंवा माझं लग्न ठरलंय, मलाही कुठेतरी सुंदर दिसावं असं वाटतं, परंतु तितका त्यांच्याकडे खर्च करायची ताकद नसते. अशा वेळेला तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता? तर सर, ज्या वेळेला माझ्याकडे समजा गरीब परिस्थिती, आता मी जर गरीब परिस्थितीतून गेली आहे तर मी भरपूर अडचणींचा सामना करूनच पुढे गेलेली आहे. तर जसं माझ्याकडे क्लायंट येतं, मग त्यांची ती जी डिमांड असते, तर मी सर माझ्या बिझनेसच्या थ्रू किंवा माझ्या कामातून मी कोणामध्येही भेदभाव न करता, चला आज तुमच्याकडे पैसे नाही आहे, थोडेफार कमी पैसे करून किंवा तेच पैसे त्याचा काहीतरी कालावधी वाढवून मी त्यांच्याकडनं ते घेते आणि तीच क्वालिटी मी त्या कस्टमरला देते. त्याच्यामुळे माझा जो स्वभाव आहे सगळ्यांना माहीत पडलेला आहे. आणि माझं एक ध्येय आहे, प्रत्येक गरीब मुलीला, जसं मी गरिबीतनं वरती आली तर प्रत्येक गरीब मुलीला मी इथून पुढे सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. आता तुमचा हा सगळा प्रवास 2025 पर्यंत आला. तुम्ही बीड जिल्ह्यातील एका खेडेगावात तुम्ही स्वतःच एक ब्युटी पार्लर मी स्टुडिओ सुरू केला आहे, तिथे तुमची आज मुलगी तिकडे काम करते. बरोबर. आता तुम्ही हा सगळं करत असताना तुमचं आता फ्युचर म्हणजे तुमचं भविष्य, तुमचा दृष्टिकोन काय इथून पुढे? इथून पुढे सर आता मी असं ठरवलेलं आहे, आता मुलाचं शिक्षण माझ्या अजून 2 वर्ष बाकी आहे. तर मी मुंबई आणि माजलगाव म्हणजेच बीड जिल्हा, तर येण्या जाण्याचा माझा प्रवास सुरू होणार आहे. आणि मुलगी माझी तिथे म्हणजे ती कंटिन्यू तिथेच राहणार आहे. तर तिने तर पूर्ण म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये कोर्स पूर्ण केलेला आहे, स्किनपासून पूर्ण नॉलेज तिच्याकडे आहे. आणि एक मुलगी किंवा 2 मुली, जसा जसा बिझनेस माझा वाढत जाईल तसं तसं मी हाताखाली माझ्या मुली ज्या खरंच गरीब परिस्थितीतल्या आहेत आणि त्यांना शिकण्याची आवड आहे, तर त्या माझ्याकडे मी माझ्या पद्धतीने त्यांना जशी मदत होईल तसं, तर माझ्याच सारखं मी त्यांना कुठेतरी स्ट्रॉंग बनवणार आहे त्या कार्यामध्ये. आणि मुलीला तर मी ऑलरेडी बनवलेलंच आहे. तर हाच माझा प्रवास पुढे चालू राहील. आणि देवाच्या दयेने जर झालं चांगलं तर माझं तर स्वप्नच आहे की मी अजून सगळ्या गरीब परिस्थितीतल्या मुलींनाच पुढे काढावं. आता तुम्ही याच्यामध्ये काय मुली अशा, आता कसं असतं की कुठली एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, एखाद्या व्यवसाय क्षेत्रात गेल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, त्यांचं गायडन्स घ्यावं असा अनेकांना वाटतं. पण तशा काही मुली तुम्हाला त्या बाबतीत भेटल्या का की ताई मॅडमजी मला ह्या क्षेत्रात यायचं आहे, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल का? कारण हे क्षेत्र असं आहे की याला इन्व्हेस्टमेंट जास्त नाही आहे, परंतु एक क्षेत्र आहे की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तर अशा आता परिस्थितीनुसार 10वीमध्ये असणारी मुलगी उत्कृष्ट असं ती गुणवत्ता ती मिळवून म्हणजे 90% वरती जातात. पुढचं शिक्षण घेण्यासाठी आईवडिलांची क्षमता कमी असते, तर त्यावेळेला त्या मुलीने पार्ट टाइम एखादा जॉब, हा जॉबच आहे, सुरुवातीचा तो जॉब आहे, त्याच्यानंतर त्यांचा व्यवसाय, तर पार्ट टाइम असं जर याचं जर प्रशिक्षण घेतलं त्या मुलीने, तर त्यांची कशा पद्धतीने प्रगती होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं?
बघायला गेलं तर सर बघा, यामध्ये हा जो बिझनेस आहे, तर जसं तुम्ही बोललात की याच्यामध्ये सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट आहे, तर ती इन्व्हेस्टमेंट तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही ते कसं करताय. कारण बघा, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तर खूप जास्तच लागते. जर तुम्हाला हाय प्रोफेशनल कोर्स करायचे म्हटलं तर आज मुंबईमध्ये 1 लाख ते 1.5 लाखाच्या पुढची फीज आहे. गावचा जर प्रश्न घेतला तर तुम्ही आता समजा 25,000 15,000 अशा कॉस्ट ठेवलेल्या असतात. तर मग ते शिक्षणामध्ये पण त्या फरक पडतो. तर मग काय होतं, तुम्ही दिमाग कसा लावताय पुढे, की आज माझ्याकडे हे 4च प्रोडक्ट आहेत, तर त्या 4 प्रोडक्टमधनं मला चांगली फॅसिलिटीज समोरच्याला कशी द्यायची आहे. तर मी त्याच्यातून पुढे केलं तर त्या 4 प्रोडक्टमधनं तो एक क्लायंट होतो, त्या क्लायंटचा जो पैसा येतो त्याच्यामधनं मी 5वा प्रोडक्ट विकत घेऊ शकते. बरं, हे करत असताना आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे. मीडियामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर यूट्यूब चॅनलला आज बरेच म्हणजे मी काय करते, मी जे करते ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि या जो काय यूट्यूबला जे म्हणजे प्रसारित केलं जातं त्याचाही काय अंशी ते तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो का? 100% सर. आज हे जे टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, तर तुम्हाला सांगू, ज्या मुलींकडे गरिबी परिस्थिती आहे किंवा त्या पैसे भरून कुठे काही करू शकत नाही, तर तुम्ही हा मोबाईल व्यतिरिक्त कामाला न वापरता तुम्ही दिवस रात्र यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यावरती तुम्हाला बिझनेसचं खूप काही नॉलेज भेटतं, शिकायला भेटतं. आणि यूट्यूबला तर तुम्ही म्हणजे असे भरपूर लोक आहेत जे म्हणजे स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी ते अपलोड करत असतात, पण त्याच्यातून तुम्हीही ते शिकू शकता आणि पुढे जाऊ शकता. प्रत्येक ठिकाणी पैसाच इन्व्हेस्ट करावं हे काही गरजेचं नाही. याच्यामध्ये फक्त स्वतःची मेहनत, स्वतःची बुद्धी, हे तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय एवढंच मी बोलू शकते. तुम्ही बघितलं असेल की शहर आणि खेडे गाव, म्हणजे याचा अर्थ एक तरी फरक सांगितला की प्रत्येक स्त्रीला, इव्हन पुरुषांना सुद्धा असं वाटतं की मी सुंदर दिसावं, म्हणजे कपडे व्यवस्थित असावेत, माझी केस रचना व्यवस्थित असायला पाहिजे, माझं बोलणं चांगलं असायला पाहिजे. मग व्यवसाय क्षेत्र असू द्या किंवा नोकरी असू द्या किंवा आपण बाहेर जरी पडलो तरी आपल्याकडे कोणीतरी पाहिलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि तुम्ही आज बघताय की लग्न सोहळा असेल किंवा अनेक विविध छोटे छोटे कार्यक्रम असले तरी सुद्धा त्या ठिकाणी सुंदरतेला फार महत्त्व आलेलं आहे. आणि मग हे कसं होतं, तर ती सुंदरता निर्माण करण्यासाठी आता ब्युटिशियनचा उपयोग जास्त प्रमाणात करायला सुरुवात झालेली आहे. आणि जसं मॅडमनी सांगितलं की यूट्यूबचा सुद्धा तितकाच तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आजच्या मुली परिस्थितीनुसार, म्हणजे त्यांनी खेड्यात त्यांचा एक अनुभव त्यांनी सांगितला. खेड्यातल्या मुली जेव्हा 10वी पास होतात, उत्कृष्ट अशा त्या गुणवत्तेने पास होतात आणि पुढे जाताना त्यांना आर्थिक परिस्थिती आईवडिलांची नसल्यामुळे शिक्षण कुठेतरी थांबतं. मग वडील नाईलाज तो त्या मुलीला लग्नाच्या याच्यामध्ये जाळ्यात अडकवतात, कारण ती परिस्थिती ते असते. म्हणजे आईवडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलीचं लवकर लग्न करावं. पण मग हे करत असताना तुम्हाला तुमची मानसिकता इथे बदलली पाहिजे की मी शिक्षण घेता 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 मी छोटंसं यूट्यूबच्या माध्यमातून मी स्वतःचं काही करू शकते. जरी त्याच्यातून तुम्हाला जर तुमचा प्रवास खर्च जरी निघाला तरी तुमची म्हणजे म्हणतात ना की एक त्याच्यातून व्यवसायिक क्षेत्र तुम्ही निवडू शकता, तुमचा खर्च निघू शकतो आणि तुमची प्रगती होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. ही खरोखर आहे की आजच्या स्त्रीला म्हणतात ना की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावणार स्त्री पुढे जाते, हे सत्य आहे. आज कोणतंही क्षेत्र घ्या, स्त्री मागे नाही, पुरुषांच्या एक पाऊल पुढे चाललेली आहे. कारण उद्याचा काळ कसा असेल हे ना तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्या सक्षम असणं गरजेचं आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशा न्यूज चॅनल असेल किंवा आमचा जो दिशा ग्रुप एंटरटेनमेंट आहे त्या माध्यमातून अशा व्यक्तींच्यासाठी आम्ही हे दालन ओपन केलेलं आहे. तर कोणाची मुलाखत घ्यायची असेल तर आम्ही निश्चित घेऊ शकतो. आपल्याला ही जी मुलाखत आम्ही घेतलेली आपल्याला कशी वाटली या संदर्भात लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि ताईंना या ठिकाणी आपण तुमच्या वतीने सुद्धा मी त्यांना या ठिकाणी हार्दिक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देत आहे. आणि मी धन्यवाद करेन. आमचे सर म्हणजे खूप छान समंजस सोज्वळ स्वभाव आहे आणि सरांचं नाव दत्तात्रेय सूर्यवंशी आहे. एक उत्तम असे पत्रकार आहेत सर आणि खूप म्हणजे समंजसपणे सगळ्या महिलांच्याबद्दल त्यांना सहानुभूती आहे. आणि आज त्यांनी माझी जी मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.